सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. शालिनी रावणाच्या पुतळ्यावरील कापड बाजूला करते आणि त्या ठिकाणी शालिनीचा फोटो बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. उदय आणि देवकी खूपच खुश होतात. उदय हसतच देवकीला म्हणत असतो की बरं झालं शालिनी वहिनींनी स्वतःचा फोटो लावला, कारण आधी फोटो जळेल आणि मग शालिनी वहिनी. त्यामुळे देवकीसुद्धा खुश होते. तर इकडे माई शालिनीला विचारत असतात की हा सगळा काय प्रकार आहे, तू स्वतःचा फोटो पुतळ्यावर का लावला आहे. आणि त्यावर शालिनी त्यांना सांगते की माई, रावण म्हणजे काय तर आपल्यामधील वाईट प्रवृत्तींचं प्रतीक, आणि आज मी माझ्यातील रावणाला जाळणार आहे. मात्र ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. माई शालिनीला समजावण्याचा प्रयत्न करतात, मात्र शालिनी काही ऐकून घेत नाही. ती म्हणते की माई, मी आज माझ्या स्वतःच्या हाताने माझ्यातील या रावणाला जाळणार आहे. जर माझ्यातील मीपणा पुन्हा वर आला, माझ्यात सुडाची भावना निर्माण झाली, तर ही जळणारी शालिनी मला आठवण करून देईल की माझ्यातील रावण मी जाळला आहे. आणि शालिनीचं हे बोलणं ऐकून सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात. माई तिला म्हणतात की बदल हा मनात घडतो ना, मग तो मनातच असायला हवा, त्याचा असा देखावा करण्याची काही गरज नाही. तर गौरी म्हणत असते की शालिनी वहिनी, जर तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं करून तुम्ही माझा विश्वास संपादन करू शकता, तर तसं नाहीये. आणि त्यावर शालिनी म्हणते की गौरी, हे मी कोणालाही दाखवण्यासाठी करत नाहीये, हे मी माझ्यासाठी करते, स्वतःसाठी. आणि त्यानंतर ती सगळ्यांना समजावते की प्लीज मला या रावणाचं दहन करू द्या. आणि त्यामुळे माई म्हणतात की ठीक आहे, जर तुझी इच्छा आहे तर तुझ्या मनाप्रमाणेच होईल, तू कर या रावणाचं दहन. आणि ते ऐकून शालिनी मल्हार खूप खुश होतात. तर देवकी आणि उदयही हसतच एकमेकांकडे बघत असतात. आणि मग त्यानंतर मल्हार मशाल घेऊन येतो आणि शालिनी त्या रावणाचं दहन करते. सर्वांनाच या गोष्टीमुळे धक्का बसलेला असतो. तर शालिनी रागातच मनाशी म्हणत असते की मरताना तर रावणाला सुद्धा पश्चाताप झाला होता, पण या शालिनीला कधीच पश्चाताप होणार नाही. तर दुसरीकडे देवकी आणि उदय फटाके कधी फुटतील याच गोष्टीची वाट बघत असतात. पुतळा हळूहळू जळायला सुरुवात होतो. पाय पूर्णपणे जळून जातात, मात्र फटाके तरीही फुटत नाही. त्यामुळे देवकी आणि उदय काळजीत पडतात. फटाके का फुटत नसतील याच गोष्टीचा ते दोघेजण विचार करत असतात. तर इकडे शालिनी त्या पुतळ्यासमोर बसते आणि मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. त्यामुळे सगळ्यांनाच वाईट वाटते. सगळ्यांचेच डोळे नकळतपणे भरून येतात. आणि त्याच वेळी गौरीचं पुतळ्याकडे लक्ष जातं. तो पुतळा शालिनीच्या अंगावरच पडणार असतो. त्यामुळे गौरी मोठ्याने ओरडते आणि शालिनीकडे धाव घेते. ती शालिनीला बाजूला करते आणि त्यानंतर तो पुतळा खाली जमिनीवर पडतो. घडलेल्या प्रकारामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो. सर्वजण खूप घाबरलेले असतात. तर शालिनी रडतच गौरीला विचारत असते की तू का माझा जीव वाचवला? मी मरत होते तर मरू द्यायचं होतं ना. तुला का कळत नाहीये की माझ्या पापाचा घडा भरला आहे, त्यामुळे मरण माझं पाठलाग करतंय. आणि त्यानंतर ती गौरीसमोर हात जोडून म्हणते की गौरी प्लीज मला मरू दे, माझा जीव नको वाचवू. मात्र शालिनीची ही अवस्था पाहून सगळ्यांनाच वाईट वाटते. त्यानंतर ते सर्वजण घरी जातात. पुतळ्यामधील फटाके का फुटले नसतील याच गोष्टीचा उदय आणि देवकी विचार करत असतात. देवकी चिडूनच उदयला म्हणत असते की त्या शालिनी वहिनी म्हणतात तेच बरोबर आहे, तुम्ही काहीच कामाचे नाही. त्यामुळे उदय तिच्यावर चिडतो आणि त्याच वेळी त्यांच्या खोलीमध्ये एक बॉक्स येते. त्यामुळे ते दोघेजण घाबरतात. ते खिडकीकडे बघतात तर त्या ठिकाणी मल्हार उभा असतो. तर उदयला असं वाटतं की मल्हार दादाने त्याला दसऱ्याचंच गिफ्ट दिलं आहे आणि त्यामुळे तो खूपच खुश होतो. तो आनंदानेच मल्हारला विचारत असतो की दादा, मी हे गिफ्ट उघडून बघू का? त्यावर मल्हारही हो म्हणतो. आणि त्यानंतर जेव्हा उदय आणि देवकी ते गिफ्ट उघडतात तर त्यामध्ये फटाके असतात, जे त्या दोघांनी शालिनीच्या पुतळ्यामध्ये लपवलेले असतात. आणि त्यामुळे ते दोघेजण खूप घाबरतात. तर मल्हार त्यांना सांगतो की ज्यावेळी तो त्या रावणाच्या पुतळ्यावर शालिनीचा फोटो लावत होता, तेव्हाच त्याला ते फटाके सापडले होते आणि त्याने ते पुतळ्यामधून बाहेर काढून ठेवले होते. आणि मग तो ते फटाके उदय आणि देवकीच्या समोर धरतो आणि त्यांना आग लावण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे हे दोघेजण खूप घाबरतात. ते मल्हारची माफी मागायला सुरुवात करतात. तर मल्हार त्यांना सांगतो की यापुढे जर तुम्ही शालिनीच्या वाटेला गेलात तर मी तुमचे हातपाय बांधून ठेवेल आणि तुमच्या डोक्यावर हा फटाका ठेवेल. त्यामुळे हे दोघेजण खूप घाबरतात.
उदय म्हणत असतो की मल्हार दादा आम्हाला माफ कर, पण शालिनी वहिनींनी आमचा पक्ष सोडला, त्यामुळे आम्हाला त्यांना मारायचं होतं, पण आता आम्ही त्यांच्यासोबत युती करू, तू काळजी करू नको. तर मल्हार म्हणतो की शालिनीच्या मनात पुन्हा सुडाची भावना निर्माण होऊ नये म्हणून मी तिला याबद्दल काही सांगितलेलं नाहीये. मी तुम्हाला शेवटची संधी देत आहे आणि त्यानंतर तो तेथून निघून जातो. तर घडलेल्या प्रकारामुळे उदय देवकी खूप घाबरतात. तर दुसरीकडे शालिनी तिच्या कपाटामधून जयदीप आणि गौरीच्या लग्नाचा फोटो बाहेर काढते. त्या फोटोकडे बघून ती स्वतःशीच म्हणत असते की अगं गौरी, किती गोड दिसतेस तू, पण या जयदीपसोबत लग्न करून तू खूप मोठी चूक केली आहे आणि आज माझा जीव वाचवून दुसरी चूक केली आहे. तू तुझा चांगुलपणा कधीच सोडणार नाही आणि मी सुद्धा कधीच बदलणार नाही. आणि त्यानंतर ती हसतच म्हणते की आता सगळ्यांसमोर तर रावणाचं दहन झालं, आता माझं सुद्धा रावण दहन व्हायलाच हवं. आणि त्यानंतर ती जयदीप गौरीचा फोटो जाळून टाकते आणि हसतच त्या जळणाऱ्या फोटोकडे बघत म्हणते की आता लवकरच मी या सगळ्याची सुद्धा अशीच राख रांगोळी करणार. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी तिच्या रूममधून बाहेर येते आणि त्यावेळी शालिनी मोलकरणीसारखे कपडे घालून घरातील फरशी पुसत असते आणि ते पाहून गौरीला धक्का बसतो. ती शालिनीला थांबवण्याचा प्रयत्न करते, मात्र शालिनी म्हणते की गौरी, हेच माझं प्रायश्चित्त आहे, यापुढे मी मोलकरीण म्हणूनच या घरात राहणार. त्यावर गौरी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, मात्र शालिनी काही ऐकून घेत नाही. त्याचवेळी माई तिथे येतात. हा सगळा प्रकार बघून त्यांनाही आश्चर्य वाटते. ते या शालिनीला म्हणतात की तू या घरची थोरली सून आहे. मात्र शालिनी म्हणते की हो माई, पण मी कधीच माझ्या या पदाला साजेसं वागले नाही. मी हे घर जोडून ठेवायला हवं होतं, पण मी ते नेहमीच तोडण्याचा प्रयत्न केला आणि ज्या गौरीने हे घर जोडून ठेवलं तिचासुद्धा मी छळ केला. त्यामुळे माझी हीच लायकी आहे, यापुढे मी या घरात मोलकरीण म्हणूनच राहणार. आणि त्यामुळे माई काही बोलत नाही. त्यानंतर शालिनी त्यांना तिचे सगळे दागिने देते आणि म्हणते की माई, हे माझे सगळे दागिने आहेत. आता माझ्याकडे फक्त मंगळसूत्र आणि नावाला ही कानातली आहेत. माझे हे दागिने आता तुम्ही तुमच्याकडेच ठेवा, कारण मला दागिन्यांचा मोह नाही. आणि ते ऐकून माईंना धक्का बसतो. त्या शालिनीला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण शालिनी काही ऐकत नाही. आणि ते पाहून गौरी म्हणते की वहिनी, जर तुम्हाला असं वाटत असेल की असं वागून तुम्ही माझा विश्वास संपादन करू शकता, तर तसं नाही आहे. मी मेले तरी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि ती रागातच तेथून निघून जाते. मात्र गौरीच्या अशा वागणुकीमुळे माईसुद्धा वैतागतात. त्यामुळे शालिनी म्हणते की माई लेकींमध्ये सुद्धा काडी लावता येते, हे तर मला आज समजलं. आधी समजलं असतं तर मी कधीच सुधारण्याचं नाटक केलं असतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शालिनी जयदीप आणि गौरीला पिकनिकसाठी महाबळेश्वरला पाठवते, मात्र जात असताना त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल होतात आणि अपघात होतो. आणि जेव्हा ही गोष्ट घरी समजते तेव्हा सगळेच घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.